मला 5 वर्ष इथं जमलं नव्हतं. त्यानंतर मी पुन्हा एकदा गावाच्या टीममधून खेळतोय आणि गावाचा माझ्याबद्दल असणारा जो काही कॉन्फिडन्स आहे, जो माझ्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, माझ्यावरती जो काही विश्वास आहे तो मी सार्थ करू शकलो याचाच मला अभिमान आहे. धन्यवाद. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. असे सूर्यकन्यांचा आवाजही आपण ऐकला आणि जाऊया आपण पुन्हा समालोचन कक्षाकडे. बघा, दोन्ही संघ गोवे गावचे आहेत आणि समालोचन कक्षामध्ये आवाजही गोवे गावचा ऐकूया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद अर्जुन सर. प्रमाण लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी. मी मराठी समालोचक निलेश जाधव व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे, माय मराठीच्या तमाम लेकरांचे, सर्व क्रीडा रसिकांचे अंतकरातून सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे आपण पाहतोय एकंदरीत चालू असलेला सामना सोमजाई गोवे विपक्ष श्री गणेश गोवे. दोन्ही संघ गोवे गावातील मातब्बर संघ. पहिल्याच चेंडूवरती आकाश आणि मोठा मोहरा सर्वेश या तंबूचा आसरा दाखवला. पहिल्याच चेंडूवरती सर्वेश हा गोल्डन डकचा शिकार बांधल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी युनिट नंबर 3 बॅटर येतो मैदानामध्ये. सागर दुसरा बॉल, लोअर फुल टॉच आडव्याच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, आडचा इशारा. यस यस यस, यावेळी मात्र हर्षद जाधव करणार राहील चुकी. विकेट नंबर 2 सागर जाईल. बॅक टू पॅव्हलियन. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, ते कौतुकास्पद कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हर्षद जाधव काय झेल टिपतोय, एक चांगल्या प्रकारचं तालमेल आपल्याला पाहायला मिळालं श्री गणेश गोवे या संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं दोन्ही मातब्बर खेळाडू सर्वेश जाधव आला. सर्वेश जाधव पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं ना, तो पॉइंटच्या दिशेने अडकलेला होता. त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर अर्थातच सागर आला. तो देखील हर्षद जाधव यांनी त्याला मात्र टिपला होता. इथून हा असेल हॅट्रिकचा चेंडू. बॅक टू बॅक 2 विकेट्स गेल्यानंतर युनिट नंबर 4 बॅटर येतो मैदानामध्ये वैभव. तर खऱ्या अर्थानं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे गोवेकाम क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्रजी जाधव साहेबांकडून. हॅट्रिक बॉल, तिसरा चेंडू. लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू आडोबॅटच्या साईने ऑन साईडच्या दिशेने चेंडू सुपूर्द केला जातो. 1 बाउन्स 2 डाऊन चेंडू सीम मार रे का पार, हा येतो वैभवच्या बॅटमधून चौकार. एक चांगल्या प्रकारची सुरुवात श्री गणेश गोवे संघ याच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळाली. इथे षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती असताना पहिल्या 2 चेंडूचा खेळ आपण अभ्यासला ना, तर दोन्ही चेंडूवरती लगातार 2 मोठे मोहरे टिपण्यामध्ये यश संपादन केलं होतं आकाशाने. परंतु हा तिसरा चेंडू लोअर फुलटॉच पद्धतीचा यावेळी मात्र चांगल्या प्रकारचा कमबॅक समजाई गोवे संघाचा राहिलाय. चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आकाश दहिमेकर गोवेगावची एक्सप्रेस. हा ट्रॅकर आडव्या बॅटच्या साईने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रेक्षक मायबापाच्या भूमिकेत असेल. एक चांगल्या प्रकारचा कमबॅक आकाशाचा राहिलाय. सातत्यानं आपण पाहतो ना, 38 सडकरला टच करून गोलंदाजी मार्कवरती येत असतो. वेगावरती स्वार होऊन सातत्यानं चेंडूवरती बोटं फिरवणारा गोलंदाज यावेळी मात्र कौतुकास पात्र असेल. पुढील चेंडू वैभववाला. आडाबॅटच्या सायने चेंडू फिरकावून लावला जातो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला असताना पाहायला मिळेल निलेश दहिंबेकर याच्या माध्यमातून. तदवर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. यस यस यस, गुड रन बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारचा तालमेल, चांगल्या प्रकारचं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि त्याच्या साथीला शिवम वारकर याच्या माध्यमातून. एकंदरीत आपण अभ्यासलं ना, तर 3 धावेच्या साईने धावफलक इथून पुढे सरसावतोय. तिथे आपण पाहतो 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात. धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 7 धावा आपल्याला सस्ताना पाहायला मिळतील. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी म्हणेन मी आकाशाच्या माध्यमातून सस्ताना पाहायला मिळते. 2 मोठे मोहरे आकाशाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला टिपताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. लोअर फुलटॉच आडोबॅटच्या साईने ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू एक टप्पा घेऊन दिशा बदलतोय. आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने प्रल्हाद कापसे चेंडूवरती जातोय. तर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. 2 धावेच्या साहाय्याने षटक क्रमांक 1 निघतोय संपुष्टात. एका यशस्वी षटकाची होईल सांगता, जिथे एकंदरीत आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती तब्बल 9 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील.
षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय कुणाच्या खांद्यावरती दिली जाणार जबाबदारी विनय दहिंबेकर ह्याच्या खांद्यावरती हा भार टाकला जातोय. निश्चितच विनय दहिंबेकर याला खरीदा आणला जातो आणि विनय दहिंबेकर याला पाचारण दिला जातोय. गोलंदाजी मार्कवरती येतो विनय दहिंबेकर. पंचांच्या डाव्या हाताच्या लगत करतो गोलंदाजीला सुरुवात. आपण पाहतोय एस्टेनच्या पाठीमागे निखिल दहिंबेकर सातत्यानं फिल्डिंगचा चेंजेस मध्ये असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. विनय दहिंबेकर गोलंदाजी मार्कवरती सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला बॉल. हा ट्रॅकर पद्धतीचा चेंडू आडोबॅटच्या साईन ऑन साईडच्या दिशेने खेळला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहतो निलेश दहिंबेकर चेंडूवरती येतोय. ज्या वेगाने चेंडू गेला ना त्याच वेगाने निलेश दहिंबेकर हा देखील चेंडूवरती आला होता. आडवेल फेकल तर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित. 2 धावेच्या साह्याने धावफलक इथून पुढे सरसवतोय. जिथे एकंदरीत आपण पाहिलं ना तर 2 गाड्यांच्या मोबदल्यात तब्बल एक चेंडूचा खेळ संपुष्टात धावफलकावरती 11 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 गडी तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर कुठेतरी बॅकफुटला सोमजाई गोवे संघ हा गेला होता. त्यानंतर चांगल्या प्रकारची खेळपट्टी वैभव जाधव याच्या माध्यमातून असताना पाहायला मिळत आहे आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो विनय दहिंबेकर. गोवेगावची वेगवान एक्सप्रेस वंदे भारत ज्याला संबोधलं जातं ना तो हा विनय दहिंबेकर. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 दुसरा बॉल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडोबॅटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अजित दहिंबेकर त्या ठिकाणी चेंडूवरती आला होता. आडवेल फेकेल तद्वर 1 धाव अगदी सहजरित्या अर्जित केली जाते. यावेळी वैभवाला खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. कारण तुम्ही मी आपण सारेच जाणतो आयुष्य स्वतःवरती विश्वास असेल ना तर आयुष्याची लढाई ही कुठूनही जिंकता येते. आयुष्याचा डाव हा कुठूनही मांडता येतो. तो विश्वास घेऊन खेळावा लागेल वैभव जाधवला. त्याच्या साथीला आपण पाहतोय शुभम वारकर. पहिला बॉल. ओ हो हो हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर मनगटाचा होतोय वापर. चेंडू सीमा रेखा पार हा येईल षटकार. तर खऱ्या अर्थाने एक अनोखी बक्षीस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शरद वारकर यांनी केवळ चेंडू धरला ना तरी त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. शिरीषजी आपण पाहतो गोवे खाम क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आलेले आहे. शरद वारकर आपल्यासाठी असणार आहे. आपण 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फक्त पकडायचा आहे. षटकातील पुढील चेंडू शुभम. एक चांगल्या प्रकारचा फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी मात्र चेंडू धरणीमातेला दान होतोय. शुभम याला हाय अलर्टचे संकेत आले होते परंतु ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारे. नशिबाची साथ असेल ना मित्रांनो तर आयुष्यात तुमचा डाव कोणी उद्ध्वस्त करू शकत नाही. धाव फलक 2 धावेच्या साह्याने पुढे सरसवतोय. आपण पाहतो धाव फलकाचा एकंदरीत अभ्यास केला ना तर 4 चेंडूचा खेळ संपुष्टात धाव फलकावरती 20 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. शरद वारकर आपण मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये जरी जेल जरी टिपलात ना तरी कॅश प्राइज आपल्याला 1000 रुपये झालेला आहे. अधिक पळवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉटम एड्ज घेऊन एक टप्पा घेत यष्टीरक्षक निखिल याच्या हातामध्ये 20वा घेतोय. निश्चितच निर्धाव चेंडूची होईल सांगता. चांगल्या प्रकारचा कमबॅक हा विनयाचा म्हणेन. एकंदरीत आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक सर्वेश आणि सागर हे तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर गोवे संघ सोमजाई गोवे संघ हा बॅकफुटला पडला होता. तर नंतर चांगल्या प्रकारची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. शुभम आणि वैभव. हाफ ट्रॅकर यावेळी मात्र मिस्टाईम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. निश्चितच आपण पाहतो विद्युत रोषणाईमध्ये हा संघ पहिल्यांदा मैदानामध्ये उतरल्या कारणाने थोडंसं तांत्रिक अडचण जरूर खेळाडूला पाहायला मिळतोय. हा चेंडूने एक टप्पा खाऊन सीमारेखा पार जाईल. हा येईल ना चौकार नशिबाचा. या चौकाराच्या साह्याने षटक क्रमांक 2 इथून निघेल संपुष्ट. जिथे आपण धावफलकाचा अभ्यास केला ना तर 24 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. सुजित पवार आपण त्या मैदानाच्या आतमध्ये झेल पकडलीत ना तर तब्बल आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. शिरीषजी दलवी साहेब यांच्याकडून. आज का दिन खुला दिन काट डालो पैसा निकालो एटीएम खुला आहे. त्यानंतर आपण पाहतोय गोवे काम क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष विद्यमान उपाध्यक्ष बंटी टोल्ले यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आपण एक झेल पकडलं तर
षटक क्रमांक 2 संपुष्टात. धावफलकावरती आपण पाहतो 2 गाड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय ना, तर या ठिकाणी प्रल्हाद कापसे याच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. हो चांगल्या प्रकारचे गती चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र पंच थोडे नाखुश, या ठिकाणी इशारा करू इच्छित इट्स अ वाईट चेंडू. धावफलक अवंतर धावेच्या साहाय्याने पुढे सरसावतोय, जिथे एकंदरीत आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती आपल्याला 25 धावा असताना पाहायला मिळतील. पहिला बॉल बॅक टू बॅक. हा दुसरा वाईट. दिशा नाही तर दशा होती आणि मार्ग नाही ना तर भरकटला जातोय. आणि भरकटलेल्या मार्गावरून जर मार्गक्रमण करायचं असेल ना तर कान मंत्र देणं खूप गरजेचं आहे. वैभव जाधव आपण जर षटकार लागवला तर बंटी टवले यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज. पहिला बॉल. हो दांडी दांडी दांडी. गुल गुल गुल. विकेटचा बटन. विकेट नंबर 3 बॅक टू बॅक. हा बसेल गोळ संघाला मोठा हादरा. खऱ्या अर्थानं वैभव जाधव ज्या वेळेस मैदानात होता ना त्यावेळेस कुठेतरी वाटलं होतं सोमजाई गोवे संघ हा 40-50 धावांची भरारी घेईल, परंतु यावेळी मात्र वैभव जाधव साठी मोठा मोहरा तंबूच्या आश्रयाला येतोय. निश्चितच मित्रांनो म्हणतात ना, हरणाची लालच देऊन वाघाची शिकार करणं याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू प्रल्हाद कापसे याने वाईट पद्धतीचे हाताळले होते. तदनंतर चेंडूला जी गती दिली, तदनंतर चेंडूला जे वळण दिलं ना, तर आपण पाहतो वैभव जाधव पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार बांधला. एकंदरीत षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रल्हाद कापसेचं कौतुक करेन मी. दुसरा बॉल. मयूर कापसे लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटच्या साईन ऑन साईडच्या दिशेने केला जातो. आपण पाहतोय चेंडूवरती स्कोअर लेगच्या दिशेने हर्षद जाधव आला. आडवेल फेकेल तर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केले जातील. 2 धावेच्या साईने धावफलक इथून पुढे सरसावतोय, समीकरण हलतोय. एकंदरीत आपण पाहतोय 3 चेंडूंचा 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ न बाकी. मयूराच्या माहितीसाठी हा ट्रॅकर पद्धतीचा चेंडूला मानवंदना देण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट थर्डमनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अजित दंडेकर चेंडू खाली येतोय. आडवेल फेकेल तर 1 धावा अगदी सहजरित्या अर्जित केली जाते. 1 धावेच्या साईने समीकरण बदलतोय. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 29 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. एकंदरीत या सामन्याचा आपण अभ्यास केला ना, बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यानंतर कुठेतरी फसलेला डाव जो सांभाळला होता ना वैभव आणि शिवमेने, तो डाव पुन्हा एकदा फसताना दिसतोय. पद्धतरीत्याचा वापर. यावेळी मात्र प्रेक्षक मायबापाच्या भूमिकेत शिवम वारकर आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं ओरिएशन आहे, चांगल्या प्रकारचं चेंडूला वळण देणं जाणतोय आणि यासाठी गोवे काम क्रिकेट असोसिएशनच्या पटलावरती प्रल्हाद कापसे याचं नाव वारंवार पुकारलं जातं. आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. एकंदरीत त्या षटकाचा आपण अभ्यास केला ना, तर पहिले 2 चेंडू वाईट पद्धतीचे हाताळले होते, कुठेतरी लो भरकटलं होतं, तर नंतर चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन पायांचा वापर. यावेळी मात्र पंचांकडे अपील मागितली जाते. पंच थोडे नाखुश. निश्चितच चेंडू एसटी उद्ध्वस्त करण्या अगोदरच शुभम वारकर हा आपल्याला दिलेल्या रेषेपर्यंत पोहोचला होता. आपण पाहतोय परिणामी निधाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारचा कमबॅक प्रल्हाद वारकर याचा राहिलाय. आपण पाहतो ना, ज्या वेळी श्री गणेश गोवे संघ चषकामध्ये उत्कर्ष असते ना, त्यावेळी एक चांगल्या प्रकारची कामगिरी तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. एक चांगल्या प्रकारचा तालमेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अधिक शेपळवून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप मध्ये निलेश धोंडेकर प्रोटेक्ट करतोय. आडवेल फेकेल तर 1 धावा अगदी सदरीची अर्जित केली जाते. 1 धावेच्या साहाय्याने समीकरण बदलतोय. षटक क्रमांक 3 निघतो संपुष्टात. जिथे एकंदरीत आपण अभ्यास केला ना, तर 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती आपल्याला 30 धावा असताना पाहायला मिळतील. एक चांगल्या प्रकारचा स्कोर कार्डवरती आपल्याला असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे हादरे बसले होते. त्यानंतर आपल्याला कुठेतरी वाटलं होतं की सोमजाई गोवे संघ हा बॅकफुटला पडेल की काय, परंतु पडलेला डाव शुभम वारकर आणि वैभव जाधव यांनी चांगल्या प्रकारचा हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर वैभव जाधव आपण पाहिलं ना, तर एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तंबूच्या आश्रयाला गेला होता आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मयूर जाधव आला आणि पुन्हा एकदा पडलेला डाव सावरला.
एक चांगल्या प्रकारचा तालमेल आपल्याला पाहायला मिळतो. संजय गोडे या संघाकडून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश गोडे या संघाकडून 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. धावफलकावरती 30 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. अजून सुद्धा 1 षटकाचा खेळ येणं बाकी असेल. डेथ ओव्हर्स मध्ये जास्तीत जास्त धावा वेचाव्या लागतील. अंतिम षटक, निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक. हे षटक सामन्याला कालाटणी देईल. मंजिले मुसीबतें इस खेल में तमाम है, जिता वही जिसका हौसला बुलंद. पहिला बॉल, चौथा षटक प्रगतीपथावरती. शटल खेळण्याचा प्रयत्न यावेळी पंचांकडे अपील मागितली जाते. निश्चितच आपण पाहतो ना, चेंडू बॉटम एज घेऊन खेळपट्टीवरती विसावा घेतोय. परिणामी निर्धाव चेंडूची होईल सांगत शुभम वारकर याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जोडला जाताना दिसतोय. परंतु नशिबाची मात्र या ठिकाणी साथ मिळत नाही. चांगल्या प्रकारचं जकडवून ठेवलं जातोय शुभम वारकर याला. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले ना तर समजा गोवे संघाचा सामना इथून देखील बनू शकतो. लोअर फुलटॉल पद्धतीचा चेंडू आडोबॅटच्या साईन ऑन साईडच्या दिशेने चेंडू फिरकावून लावला जातोय. ज्या वेगाने चेंडू जाईल ना त्याच वेगाने निलेश दैमेकर चेंडू खाली आला. आडवल फेकेल तद्वर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केले जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. निश्चितच हो हे काय पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे आपण पाहतोय तब्बल 4 धावा येताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय पंचांचा तिसरा डोला म्हणून ज्याला संबोधलं जातो ना, अर्थात थर्ड अँपर यांना या ठिकाणी इशारा दिला जातोय. त्यांच्या देखील निर्णयाची या ठिकाणी प्रतीक्षा असेल. सर 4 धावा आहेत ना. ओके आपण पाहतोय तिसऱ्या अंपरकडे हा या ठिकाणी कॉल दिला जातोय. लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला देखील या ठिकाणी निर्णय केला जाईल. विकेट आहे सर. निश्चितच आपण पाहतो तो लालच बोरी बाला आहे. निश्चितच सर एकूण धावा किती आहेत? एकूण 2 धावा आहेत आणि तिसरीला विकेट गेले. ओके थँक्यू. तर मित्रांनो कधी कधी दुसऱ्याला संपवण्याच्या नादामध्ये आपण देखील संपवत असतो. याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं पहिली धाव आली होती, त्यानंतर दुसरी धाव देखील आली होती आणि तिसरी धाव घेत असताना मयूर जाधव सारखा मोठा खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन येतो आतमध्ये. अर्थातच प्रवीण गायकवाड या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये ताकद आहे. या खेळाडूने चांगल्या प्रकारची जोखीम उचलली आणि स्वतःच्या खांद्यावरती भार जर घेतला ना तर हा खेळाडू सामना इथून देखील बनवू शकतो. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. प्रवीण गायकवाडच्या माहितीसाठी तिसरा बॉल, लोअर फुल टॉस आडाबॅटच्या साह्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना हर्षद जाधव त्या ठिकाणी थोडा फंबल झाला. आडवेल फेकेल, गच्चाल फेकी मानावी लागेल हर्षदेची, परंतु चांगल्या प्रकारचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. अजित दैमेकरच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये अजून सुद्धा रंग जोडू शकतो. चौथा बॉल, लोअर फुल टॉस आउटबॅटच्या साईन ऑन साईडच्या दिशेने. यावेळी मात्र नशिबाची मिळते 7 1 बाउंस 2 डाऊन चेंडू सीम मारे कप्पार हा येईल बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. चौकार 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 आपण पाहतो. या ठिकाणी शुभम वारकर यांनी बिमर पद्धतीची डिमांड पंचांकडे मागितली जाते. पंचांचा तिसरा डोला अर्थात थर्ड अंपरच्या दिशेने आपण पुन्हा एकदा बोलतोय.
प्रतीक्षा असेल थर्ड अंपरची. आपण पाहतोय गोवेकाम क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य प्रकाश ज्योतातील विद्युत रोषणाईमधील हे सामने एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार आयोजन आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा. इट्स नो चेंडू निश्चित ज्या गोष्टीसाठी शुभम वारकर यांनी डिमांड केली होती ना ती गोष्ट या ठिकाणी सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचा विश्वास मैदानावरती घेऊन खेळतोय आणि म्हणूनच त्यांची डिमांड केली होती ना त्याला या ठिकाणी यश येताना आपल्याला पाहायला मिळतो. एकूण 5 धावा असतील. हा या ठिकाणी फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट असेल फ्री हिट. सोने पे सुहागा आ बैल मुझे मार. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय यावेळी फ्री हिट पद्धतीचा चेंडू. अडतीस धावा. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच चेंडू फ्री हिट पद्धतीचा होता परंतु आपण पाहिलं ना ज्या पद्धतीचा फायदा घेणं गरजेचं होतं ना त्या पद्धतीचा फायदा मात्र येताना दिसत नाही. एकदा पूर्ण दुसरी धाव घेत असताना ही धाव येईल अंगलट. विकेट नंबर 5 प्रवीण डाक्टू बावलियन. आपण पाहतो प्रवीण गायकवाड तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी बॅटर होतो मैदानामध्ये. इनेट नंबर 7 रजत जाधव. आपण पाहतोय शुभम वारकर एक दर्जेदार खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मयूर जाधव याला देखील त्याने रनआउट स्वरूपात आउट केलं होतं. तदनंतर प्रवीण गायकवाड याला देखील धावचित स्वरूपात आउट केलं होतं. एक चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केले जाते. 2 धावीच्या साह्याने या ठिकाणी समाधान मानावं लागेल. बचेंगे ना तो और भी लढेंगे. खऱ्या अर्थानं पानिपतच्या समरभूमीवर नरवी दत्ताजी शिंदे रक्ताच्या धारोळत पडले होते आणि विश्वासात की नजीमाने त्यांना विचारलं होतं की दत्ताजी और लढोगे. तसं हातामध्ये शमशेर आणि ओरामध्ये भगवा असणारे आमचे दत्ताजी काढले होते. अरे क्यों नहीं नजीमा बचेंगे ना तो और भी लढेंगे. ओ हो नजर हटी दुर्घटना घटी. विकेटचं पतन दांडीत 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 गुल गुल गुल. आपण पाहतोय या ठिकाणी प्रथम सत्राची होईल सांगता. प्रथम सत्राची सांगता अखेर धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं ना तर तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा आपल्याला असताना पाहायला मिळतील. इथून उत्तरार्धामध्ये 42 धावा बनवाव्या लागतील तब्बल 24 चेंडूमध्ये. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, कशा प्रकारे जोखीम उचलले जाईल आणि कशा प्रकारे सावध पवित्रा घेऊन मार्गक्रमण केलं जाईल हे देखील पाहायचं आपल्या उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी घेऊ छोटासा ब्रेक. मी करतो कॉमेंट्री मध्ये थोडासा बदल. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आस्वाद घेत राहा. विनंती करतो हर्षलजी मुंडे सर मायक्रोफोनवरती यायचं आहे. थँक्यू सो मच निलेशजी. आपण या महत्त्वपूर्ण सामन्याकडे लक्ष वेधूया जिथे सोनजाई गोवे त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश गोवे असे 2 गोवे गावाचे संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि लगेचच उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. लक्षात असू तर दोन्हीही टीमला प्रत्येक षटकारासाठी त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी सर्वांनी छोटा शेठ सपकाळ यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
आज छोटू शेट मात्र आपण पाहतोय, मग खेळाडू कोणताही असो, संघ कोणताही असो, त्यांच्यासाठी पारितोषिक लगवण्याचं काम यानंतर त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतं. हॅलो आणि उत्तरार्धाचा खेळ 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 10.25च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे मैदानावरती खेळत असताना टीम श्री गणेश गोवे संघाला. दोन्ही संघाचा आपण पाहिल्यानंतर खडा खेळ एकमेकांना माहीत. दोन्ही संघांना कित्येक वेळा आपण एकमेकांच्या समोर येताना पाहिलं, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलं, हे निश्चित. आणि आज पुन्हा नव्यानं एकमेकांच्या समोर खेळण्याचं निमित्त गोवे खाम क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक. पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन उडवला, बॉल बॅकवर्ड पॉइंट मधून थर्ड मॅनला टर्न घेईल. क्षेत्ररक्षक वेगाने आले, बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्या. चांगल्या पद्धतीची रंगीबिरंगी विकेट, चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगल्या पद्धतीची व्यूहरचना आणि या संपूर्ण दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय 6 धावा येताना पाहायला मिळतील. षटकार येतो बघा, अक्षयभाई पोळेकर आणि छोटू शेठ सपका यांच्या वतीने बक्षीस येतं. बॅक टू बॅक 3 6 साठी, बॅक टू बॅक 3 4 साठी, त्यापैकी बॅक टू बॅक 3 विकेट साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. त्यादरम्यान 100 रुपयाचे हकदार. बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण जर पाहिलं तर नाव आहे निलेश, यांच्या माध्यमातून मात्र 6 धावा लगावल्या जातात. षटकार येताना आपण पाहतोय 6 धावा इथे येताना बघायला मिळतील. आणि अजूनही इथून पुढचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र 8 धावा बनल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी राहिला. महत्वपूर्ण येणारे 4 चेंडू कसे असतील गोलंदाजी करत असताना पहिले बॉलर सर्वेश आपण पाहतोय आणि सर्वेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. चला पण त्याआधी विनंती करतोय टीम श्री सोनजय पिसे आणि टीम श्री गावदेवी गावटन महादेवाडी, आपण टॉससाठी या दरम्यान फटका फसला. थर्डमॅनची क्षेत्ररक्षक थोडी फंबल, त्या दरम्यान 1 धाव तिथे मिळाली आणि एकाच धावेवरती समाधानी हे दोन्ही फलंदाज मांडताना पाहायला मिळतील. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 9 धावा धावफलकावरती आपण बघतोय. महत्वाचे दोन्ही संघ, महत्वाच्या दोन्ही टीमात एकाला जिंकायचा, एकाला हरायचा. जो जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि या टॉप 3 ची तिकीट पहिला संघ कोणता काढेल, मग सोनजई गोवे की टीम श्री गणेश गोवे. पहिली तिकीट आपण पाहिली जय भवानी चिंचोलीकरांच्या नावावरती राहिली. टॉप 3 चा प्रवास त्यांनी पहिला पार पाडला. आता त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी कोणती टीम जाईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. समोरचा बॉल, चांगला फटका, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सरळ निघाला. 1 2 3 बाउन्स, सीमा पार. यावेळेला मिळेल चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळतात. चौकार येताना आपण बघतोय चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 13. चांगली बॅटिंग मैदानावरती चालू आहे. 42 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंतच्या 3 धावा तर बनल्यात. बघा, मागील मॅच मध्ये टीम श्री गणेश गोवे संघाने बनवल्या होत्या त्या तब्बल 42 धावा त्या 5 ओव्हरमध्ये. आता जिंकण्यासाठी त्यांना 4 ओव्हरमध्ये 42 बनवायच्यात. पुढचा बॉल, या दरम्यानचा लो फुल टॉस चेंडू, फसवा बॉल फसला पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन स्लॅड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 15 धावा धावफलकावर देताना पाहायला मिळतात. सुरुवातीचाच खेळ दमदार टीम श्री गणेश गोवे टीमचा पाहायला मिळतं. धावांचं रतीप इथे मात्र उभारलं जात आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा.
यावेळीचा चेंडू वाढवा बॅटने स्क्वेअरच्या दिशेला बॉल चालला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आले भावेश. एक धाव तिथे मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटले. त्या दरम्यान काय घडलंय शेवटच्या क्षणी पोहोचलेत बॅटर. एकाच धावेवरती समाधान दोघांनी म्हणावं लागेल आणि या एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा येथे मात्र बनल्या गेल्यात. चला रिव्ह्यू घेण्यात आला. बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय श्री संजय पिसे टीमच्या श्री संजय गोवे टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू इथे मात्र घेतला जाईल. चला संजय पिसे आणि टीम गावदेवी गावठाण महादेववाडी आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन राहिले. चला टॉस कम्प्लीट करून घ्यायचंय. मी बंटीजी टोळे सगळ्यांना विनंती करेन आपण टॉस कम्प्लीट करण्यासाठी या. संजय पिसे आणि गावदेवी गावठाण महादेववाडी. त्या दरम्यान पंचांचा इशारा आलाय की फलंदाज होतील बाद. निलेश मध्ये मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतील. बघा अगदी आवश्यकता नव्हती तिथेही मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र निलेश बाद होताना बघायला मिळतात. आपण पाहतो समोर योजल्यानंतर शुभ असते सभेचा अंतिम दुसऱ्या फेरीतील अंतिम सभेचा अमेरिकेचा कार्यक्रम पार पडला. आपण पाहतो गावदेवी गावठाण वतीने अमेरिकेचा कळचा तो आपल्या आमच्याबद्दल लवकरात लवकर विश्वास आहे. पुन्हा एकदा जाऊ आपण यशस्वी आमच्याकडे. धन्यवाद. मॅच महत्वाची चालू आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतो दोन गोवेगावचे संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आणि सामना चुरशीचा पुढचा बॉल. त्याच दरम्यान हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क चांगला झाला नाही आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला निश्चितपणे मैदानावरती पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल आला. एक डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करेल. एक डॉट बॉल या संपूर्ण सामन्यावरती आपण जर पाहिलं तर वर्चस्व गाजवणार राहील बॉलिंग करत असताना टीम सोनजाई गोवे संघ. हाफ ट्रॅकर चुकीचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण बॉल सरळ जातो वाईडिश मध्ये विकेट आणि गावकरच्या मधोमध. त्या दरम्यान भावेश झाले थोडेसे फंबल आणि त्याचा फायदा दोन बॅट्समन उचलताना पाहायला मिळतील. बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. या दुहेरी अंकाच्या साह्याने संघाची धावसंख्या ही मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या तब्बल 18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. पुढचा बॉल. समोरचा चेंडू बॅटच्या अगदी रडार मध्ये येणारा बॉल होता पण त्याला खेचता नाही आला आणि इथे मात्र आपण जर बघितलं तर डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील. बॅट्समन आहेत निखिल मैदानावरती. निलेश बाद झाल्यानंतर थोडा कोविने दबावाखाली निखिल खेळताना बघायला मिळाले. नवीन फलंदाज झालेत अजित. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू समोरचा फटका हवेत बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप आणि त्याही पलीकडे खराब फिल्डिंग. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 3 धावा सुद्धा सुखरूपरित्या मैदानावरती पूर्ण पार होताना पाहायला मिळतील. या 3 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तब्बल 21 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळतात. 21 धावा स्कोरकार्डवरती लागतात बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती आपण पाहतोय श्री गणेश गोवे संघ. 14 चेंडू आणि 21 धावेची अजूनही आवश्यकता. 14 चेंडू 21 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू 21 धावा पूर्ण केल्या जातील का पार. पुढचा बॉल.
यावेळीचा चेंडू कुठे चालला? यस, लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अवंतर स्वरूपाची अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती प्लेस होताना पाहायला मिळेल. 14 बॉल 21 ची गरज होती. आता एक धाव इथे मायनस होईल. 14 चेंडू, आता 20 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 20 धावेची गरज. त्या दरम्यानचा हाफ ट्रॅकर बॉल, चुकीचा फटका खेळला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बघता बघता एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या आता इथे पूर्ण होताना बघायला मिळतील. या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे सरकताना बघायला मिळते. तब्बल 24 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जातील. 13 चेंडू 18 धावांची अजूनही आवश्यकता. 13 चेंडू 18 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये, विनंती करेन. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू खोलात टाकला होता. बॅटची लिडिंग एज घेतली. त्यानंतर बॉल शॉट फांडले गेले. शुभम बॉलच्या खाली येतील. तर दूर मात्र एक धाव तिथे मिळते, म्हणजे 12 चेंडू आणि आता 17 धावेची गरज. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक करतो आपण. पाणी घेऊन गेला जाईल मैदानावरती, पण लगेच विनंती करून स्पीडअप घ्या. इथून अजून एक आपल्याला दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना खेळवायचा आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. उलट बोललो झोप उडेल म्हणून मी घेऊन आलो. मग ते त्याला आणायला सांगितलं होतं मी छोटूला. तो बोला इथे एवढं पैसे लागून रेडबुल घेऊन येतो. हां, मग कॉलरला आणलं गेलं होतं. त्याला बोललो तू रेडबुल देत नाही तोपर्यंत मी इथं नाव पण घेणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तब्बल 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. येणारे चेंडू 12, आवश्यकता तब्बल 17 धावांची. सर्वाधिक महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज झाले सागर. मागचे हिरो सागर बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल हो सागर वरती आक्रमण. चेंडू चाललाय सरळ फ्लॅट अँड फ्युरियस सीमारेखेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. षटकाराला मागची सिच्युएशन पूर्ण टर्न झाली आहे. आता 11 चेंडू आणि फक्त 11 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज मैदानावरती आपण पाहणार आहोत. षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल बंटीजी टोळे यांच्या वतीनं. त्या दरम्यानचा फटका अजून एक हवेत खेळला. आता क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि या वेळेला इथे मात्र फलंदाज बाद आणि दुसरा फटका टीम श्री गणेश गोवे संघाला. विनय अक्षय पण होता ना आकाश. तुम्ही तर काय वाट लावली दोन्ही किल्लानी. काय स्कोर खेळेल 4 ओव्हरला 60 दिल्यावर. बाईलाच आमच्या मारला पहिला 17. हे तर आहे. बोला शेट. 100 रुपये म्हणजे ह्या बनवल्या होत्या ना. या सामन्याला आपण जर पाहिलं तर इथे या षटकामध्ये जर संपवलं तर अक्षयभाई पुणेकर आणि छोटे शेठ सपकाळ यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जर या 4 चेंडूमध्ये या 11 धावा बनवल्या तर. त्या दरम्यानचा फटकार बाबाने घ्यायचा होता. एका धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता काय घडतंय. एक धाव पूर्णही करण्यात येते. म्हणजे आता येणारे चेंडू 9 धावा बनवायच्या 10.
9 चेंडू 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू 10 धावांची गरज. नऊ चेंडू 10 धावा बनला जातील का? कमी गतीचा बॉल फेसवला आणि यावेळेला मात्र एखादा विसर्डीचाच फटका खेळण्यात आला. शॉर्ट पॉइंटला मात्र बॉल जाताना पाहायला मिळेल आणि तिथे आपण जर बघितलं तर एकच धाव मिळते. आता श्री गणेश गोवी संघाला सुद्धा कळून चुकल्या. सिंगल डबल ही सुद्धा खूप सारं होईल आणि सिंगल डबलनं सुद्धा सामन्याला जिंकता येईल हे दोन्ही फलंदाजाला कळून चुकल्या. त्याच कारणानं मात्र एकेरी दुहेरी धावेचे फटके खेळले जातात. येणारे चेंडू बाकी राहिलेत 8 धावा बनवायच्यात 9. फोर टॉस बॉल फटका चांगला लॉंग ऑफला फटका खेचला. क्षेत्ररक्षण वेगाने आले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी पलटले आणि 2 धावा सुद्धा सुखरूप अगदी अलगद तशा पार होताना बघायला मिळतील. 2 धाव्याच्या सहाय्याने त्यांची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 बॉल टर्न इक्वेशन असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू मध्ये एक धाव बनवली तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर आता श्री गणेश गोवे सिंग येथे मात्र जिंकताना आपल्याला बघायला मिळेल. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल सागर इथे एखादी विकेट मिळवतील का? यावेळीचा बॉल चांगला आहे. स्टिरिक्शनही चांगलं झालं आणि त्याच वेळेला डॉट बॉल आला म्हणजे येणारे आता आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. नवीन आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रवीण येताना पाहायला मिळतील. 6 चेंडू 7 धावेची गरज. प्रवीण बॉलिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळतील. समोर बॅटर सलामीला आले. चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. नाव आहे निखिल. इथून जर निखिल यांच्या बॅटमधून षटकार येतोय तर मात्र आपण जर पाहिलं तर बंटीजी टवळे यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच वेळेला छोटू शेठ सपकाळ यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकातील पुढचा बॉल प्रवीण बॉलिंग मार्क वरती सज्ज. त्या दरम्यानचा बागफुटला जाऊन चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंटच्या दिशेला स्ट्रोक आला. एक धाव तिथे मात्र मिळताना बघायला मिळेल आणि या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या मात्र 36 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला बघायला मिळेल. येणारे चेंडू 5 धावा बनवायच्यात. 5 चेंडू 6 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 6 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतात बॅट्समन आणि ते मात्र आपण जर पाहिलं तर सामन्याची रंगत वाढतीये. सामन्याची चुरस आता वाढताना बघायला मिळतीये. येणारे 4 चेंडू आवश्यकता 6 धावांची. अजूनही डॉट बॉल आला ना तर या सामन्यामध्ये सोनजाई गोवेकरी कमबॅक करताना पाहायला मिळतील. 11 चेंडू 11 धावेचा सामना आलाय कुठे तर आता 4 चेंडू आणि 6 धावांवरती. त्या दरम्यानचा चांगला फटका समोर खेळला. बॉल लॉंग ऑनला टर्न गेलाय आणि बॉल बघता बघता सीमा रेखेच्या पलीकडे 4 धावांसाठीचा फटका. चौकार. बघा एका फटक्यावरती एका चेंडूवरती मॅचची सिच्युएशन टर्न होते. आता येणारे चेंडू 3 बाकी राहिले. धावा 2च बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्यात.
जायचं काय 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मी थांबतो बाहेर नीट ठेव माझी काय लिहत होतं मी पहिली मॅच लिहा बसलोय 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कुठून आला मी तिथून पहिली मॅच लिहा पुढचा बॉल यावेळी दोनदा तो पण यावेळीचा चेंडू पुन्हा हवेत खेळला पण एकदा तर मेल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि सामना जिंकला टीम श्री गणेश गोवे संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि निश्चित दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील.